नमस्कार. पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत. चैत्र महिन्यामधील कृष्ण पक्षामधील एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणण्यात येते. दर महिन्यामधनं येणाऱ्या 2 एकादशी आणि प्रत्येक एकादशीचे खूप महत्त्व. पूर्ण वर्षामध्ये मिळून 24 एकादशी येतात. जणू काही साक्षात भगवंतांनी असे नियोजन केलेले आहे की ह्या जन्मामध्ये जर आपल्याकडनं काही वेगळी कर्म घडत असतील त्याचं निर्मूलन करण्यासाठी, या देहरूपी मंदिराची स्वच्छता करण्यासाठीचा हा पवित्र दिवस. पापमोचनी एकादशी म्हणजे ह्या मनुष्य जन्मामध्ये जर आपल्याकडनं काही वेगळी कर्म घडत असतील, कळत नकळत जर आपण काही वेगळे विचार करत असलो तर त्याचा पूर्ण क्षय करणारी ही पापमोचनी एकादशी. ह्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करणे. ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी अजिबात तांदूळ खाऊ नये. याचा संबंध आहे जलतत्वाशी. जलतत्व ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये वात वाढू शकतो. 70% आपले हे शरीर पाण्याने असते आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण अजून भात घेतो, तांदूळाचे पदार्थ घेतो, तर त्यावेळेस ते जलतत्व त्याचे संतुलन बिघडण्याचा संभव असतो. म्हणून जे उपवास करत नाही आहेत त्यांनी शक्यतो तांदूळ टाळावा. असा हा पवित्र एकादशीचा दिवस श्री विष्णू तत्व आणि श्री लक्ष्मी तत्व यांच्याशी एकरूप होण्याचा दिवस. आपल्या आतमध्येच असलेले हे तत्व आणि त्या तत्वांना अजून अधिक सक्षम केल्यामुळे याचा संबंध आहे अग्नितत्वाशी. अग्नितत्व जे आपण जेव्हा सांभाळतो तेव्हा अर्ध्याधिक आजारांपासून आपण एकदम लांब राहायला आपल्याला मदत होते. अग्नितत्व ज्याचा संबंध आहे सूर्यग्रहाशी. सूर्यनारायणांचे आभार मानून आपण उपवास करतो आणि ह्या पवित्र उपवासाद्वारे आपले मणिपूर चक्र, ज्याचं स्थान आहे नाभीच्या 4 बोटावरती, जे अन्नमय कोशाशी संबंधित आहे. अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करायला लागतो आणि इथला प्रत्येक अवयव, जर इथे काही व्याधी असतील, कोणाला अपचनाचा त्रास किंवा विविध ग्रंथींचा त्रास जर होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी मणिपूर चक्राची रेकी साधना तुम्ही करू शकता. मणिपूर चक्र जेव्हा उत्तमरित्या काम करायला लागते तेव्हा कितीतरी आजारांपासून आपण एकदम लांब राहतो आणि जरी आजार झालेले असतील तरी त्या आजारांची तीव्रता कमी व्हायला लागते. असे अग्नितत्वाशी संबंधित असलेले एकादशी हे पवित्र व्रत, पापमोचनी एकादशी, या जन्मामध्ये जर आपल्याकडनं काही वेगळी कर्म घडत असतील किंवा त्याचा पश्चात्ताप आपल्याला असेल तर त्या कर्मांचं निर्मूलन करण्यासाठीचा आजचा पवित्र दिवस. सगळ्यांना आजच्या पापमोचनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. एकादशी हे पवित्र व्रत केल्यामुळे कितीतरी गोष्टी आपल्या या आयुष्यामध्ये साध्य व्हायला लागतात. साक्षात भगवंताची, श्री महालक्ष्मींची कृपा आपल्यावर व्हायला लागते. या वैश्विक शिवब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. एकमेकांवर आधारित असलेल्या ह्या सगळ्या दैवी शक्ती, त्या दैवी शक्तींची आपल्याला अनुभूती यायला लागते. सातत्याने जेव्हा आपण रेकीचे ध्यान करतो 7 चक्रांवर, त्या 7 चक्रांमध्ये जागृती व्हायला लागते. आपल्यामध्येच असलेले ईश्वरी तत्व, समोरच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व याची आपल्याला प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते. खूप आभार या ब्रह्मांडीय शक्तीचे प्रत्येक क्षणाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. या दोन्ही दैवी शक्तींचे आभार मानून मणिपूर चक्रावर आपण रेकीची साधना करतो. बीजमंत्राद्वारे मूळ बीजमंत्र रम आणि बाकी उपबीजमंत्र जे अनुक्रमे अशी आहेत: डम ढम नम तम थम दम धम नम पम फम.
जेव्हा तुम्ही सातत्याने ह्या बीजमंत्रांचं उच्चारण करता त्यावेळेस इथल्या सूक्ष्म अवयवांना कंपनं तयार होऊन इथल्या व्याधी कमी होण्यासाठी मदत होतेच. सगळ्यांना श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद कायम मिळत राहू दे आणि ह्या चक्राशी संदर्भात असलेले यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर याची प्राप्ती सगळ्यांना होऊ दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. ओम नमो भगवते वासुदेवाय.